नमस्कार. सध्या सुरू असलेल्या अरविंद सावंत विरुद्ध ओम बिर्ला 10व्या अनुसूचीचा घोळ आणि या अनुसूचीचा घोटलेला गाळा, 6 खासदारांचे विलिनीकरण आणि लोकशाहीचा अंत. सर्वोच्च न्यायालयात ही आरपारची लढाई सुरू आहे आणि याच लढाईवर आपण घेतलेला हा आढावा पहा. मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, 19 जून रोजी आपण एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी या 6 खासदारांच्या भविष्याबद्दल जे भाकीत केलं होतं तेच आज हुबेहूब घडताना दिसतंय. जेव्हा ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी अचानक लोकसभा अध्यक्षांची आणि पंतप्रधानांची भेट घेतली होती ना, तेव्हाच स्पष्ट झालं होतं की पडद्यामागे काहीतरी भयंकर शिस्त आहे. आणि आज न्यायालयातील लढाई ही केवळ एक औपचारिकता उरली आहे की काय, असा प्रश्न पडायला लागलाय. पण खरा प्रश्न हा आहे, लोकशाहीत मूळ पक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी मोठे की निवडणुकीत पक्षाचे तिकीट घेऊन आमदार खासदार झालेले लोकप्रतिनिधी मोठे? या एका गुंतागुंतीच्या प्रश्नाभोवती आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सूत्र फिरत आहेत. मात्र दुर्दैवाने निवडणूक आयोगाने पक्षाच्या संघटन रचनेला आणि पदाधिकाऱ्यांना धाग्यावर बसून फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाला महत्व दिलंय आणि थेट लोकशाहीचा गाळा घोटायचं काम केलंय, असे अनेक कायदेतज्ञांचे म्हणणे आहे. विचार करा, पक्षांतर बंदी कायदा म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ कशासाठी बनवला होता? एका पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचं, जनतेची मतं घ्यायची आणि स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात उडी मारायची. या गद्दारीला रोखण्यासाठी हा कायदा आणला गेला होता. पण आज या कायद्याचं इतकं विकृतीकरण झालंय, इतकी थट्टा उडवली गेली आहे की मूळ पक्ष सोडून स्वतःच दुसऱ्या पक्षात विलिनीकरण केल्याचा दावा हे खासदार करतात आणि लोकसभा अध्यक्ष त्याला सहर्ष मान्यता देतात. आठवतंय 2023 आमदार आधी सुरत, मग गुवाहाटी आणि तिथून गोवा फिरून आले आणि विधानसभा अध्यक्षांनी काय निकाल दिला? त्याच जुन्या स्क्रिप्टवर आज लोकसभा अध्यक्षांनी सही ठोकली. देशातील कायदेतज्ञ घसा ओरडून सांगतायत की हे फुटलेले आमदार आणि खासदार तात्काळ अपात्र ठरवले गेले पाहिजेत. पण तसं न होता तांत्रिक बाबी, घटनात्मक मुद्दे पायदळी तोडून संविधानाचा सोयीस्कर अर्थ काढून या 6 खासदारांचं विलिनीकरण ग्राह्य धरलं गेलंय. का? कारण मी आधीच सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान आणि अध्यक्षांची भेट घेऊन वातावरण आधीच सेट करण्यात आलं होतं. बरं, या 6 खासदारांनी स्वतःच विलिनीकरण नक्की कोणत्या पक्षात केलं? ज्या पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वच अद्याप देशाच्या कोट्यवधी जनतेला आणि कायद्याला हे मान्य नाही, त्या पक्षात. आणखी एक मोठी गंमत म्हणजे ज्या पक्षाचं नाव आणि चिन्ह स्वतः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी, अंतिम निकालासाठी प्रलंबित आहे आणि त्या पक्षात हे खासदार विलीन होत आहेत आणि त्यांना मान्यताही मिळते. आहे का नाही गंमत? आणि मित्रांनो, अशा गमतीत तोपर्यंत घडत राहणार आहे जोपर्यंत देशाचा मतदार स्वतः सुधारत नाही, तोपर्यंत आपण देशापेक्षा, संविधानापेक्षा एखाद्या व्यक्तीला मोठं मानत राहू, तोपर्यंत लोकशाहीचा असाच खेळखंडोब आपल्याला पाहायला मिळेल. आता येऊया मुख्य कायदेशीर आणि राजकीय मुद्द्यांकडे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या फुटीर आमदारांपासून सुरू झालेला हा पक्ष आणि चिन्हाचा संघर्ष आता थेट दिल्लीच्या संसदेत म्हणजेच खासदारांपर्यंत पोहोचलाय. विधानसभेत सुरू झालेला हा ड्रामा आता थेट लोकसभेत पोहोचलाय. विधानसभेपासून सुरू झालेला लोकसभेपर्यंत गेलाय. म्हणजे प्रथम विधानसभेचे जे आमदार असतील ते फुटले, त्यांनी वेगळा गट केला आणि त्याची स्वतःचा पक्ष तयार झाला आणि या खासदारांनी त्या पक्षात आता उडी मारली. आणि गेल्या काही दिवसापासून आपण समाज माध्यमांवर पाहतो या कोर्टाचं काय काय चालू आहे, रोज वार्तांकन आपल्याला पाहायला मिळतंय. हा खटला आता फक्त उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांच्या पक्षांतराचा तांत्रिक मुद्दा उरलेला नाही, तर हा खटला म्हणजे देशाच्या संसदीय लोकशाहीची नैतिक मूल्य आणि संविधानाच्या 10व्या अनुसूचीच्या मूळ गाभ्याला दिलेलं थेट आव्हान आहे.
ही गरज समजून घ्या. उद्धव ठाकरेंकडे लोकसभेत 9 खासदार होते. त्यापैकी 6 खासदारांनी दावा केला की आम्ही आमचा गट शिंदे सेनेत विलीन केला आहे. 6 खासदारांचा गट. आणि या दाव्याची तातडीने नोंद घेत 2 जुलै 2026 रोजी लोकसभा सचिवालयाच्या संयुक्त सचिवांनी एक परिपत्रक जारी केलंय. या एका परिपत्रकामुळे ठाकरे गटाचे खासदार 9 वरून थेट 3 वर पोहोचले आणि शिंदे गटाचे खासदार 7 वरून थेट 13 वर पोहोचले. या धक्कादायक निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला. ठाकरे गटाकडून देशातील दिग्गज कायदेतज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी कंबर कसली. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराळे यांच्या खंडपीठासमोर या ऐतिहासिक खटल्याची सुनावणी सुरू झाली. आता सुनावणी सुरू आहे. आता पक्षांतर बंदी कायद्याचा नियम काय सांगतो, जरा बारीक लक्ष देऊन ऐका. नियम क्रमांक 1 पहा. पक्षांतर बंदी कायद्यातील परिच्छेद 4 नुसार जेव्हा मूळ राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन होतो तेव्हाच लोकप्रतिनिधींना अपात्रतेपासून कायदेशीर संरक्षण मिळते. मूळ राजकीय पक्ष म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठेही विलीन झालेली नाही. परिच्छेद 4 हा स्वेच्छेने मूळ पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पळून जाण्याचा परवाना होत नाही. तो अपात्रतेची कारवाई सुरू असतानाचा एक बचावाचा भाग आहे. जेव्हा हा कायदा बनवला गेला तेव्हा लोकप्रतिनिधींचा घोडे बाजार थांबवणं हा मुख्य मूळ उद्देश होता. घोडे बाजाराला ब्रेक लागण्याऐवजी हा बाजार आता चौफेर उधळला आहे. आता शिंदे गटाचा आणि अध्यक्षांचा युक्तिवाद पहा. या 6 खासदारांवर कोणतीही अपात्रतेची कारवाई प्रलंबित नसताना ते परस्पर विलिनीकरणाचा दावा कसा करू शकतात आणि अध्यक्ष तो तात्काळ कसा स्वीकारू शकतात. सगळ्यात मोठा घटनात्मक घोटाळा कुठे आहे माहितीये? ज्या परिपत्रकाद्वारे या 6 खासदारांचं पार्टी अफिलिएशन म्हणजे पक्षी निष्ठा बदलण्यात आलं त्यावर लोकसभा अध्यक्षांची स्वाक्षरीच नाही. त्यावर स्वाक्षरी आहे सचिवालयाच्या संयुक्त सचिवांची. संविधानातील आर्टिकल 118 असो किंवा लोकसभेची कामकाजाची नियमावली, लोकसभा सचिवालयाला किंवा सचिवांना स्वतःच्या अधिकारात एखाद्या खासदाराची राजकीय निष्ठा बदलण्याचा किंवा घोषित करण्याचा कोणताही घटनात्मक अधिकार नाही. खासदार अरविंद सावंत यांनी जून महिन्यातच पत्र लिहून मागणी केली होती अध्यक्षांकडे, अध्यक्ष महोदय, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मूळ पक्षाची बाजू ऐकून घ्या. या फुटीर खासदारांनी काय कागदपत्रे तुमच्याकडे सादर केली ती आम्हाला दाखवा, ती आम्हाला उपलब्ध करून द्या. पण झालं काय? ठाकरे गटाला कोणतीही पूर्वकल्पना न देता कोणतीही कागदपत्र दिलेली नाहीत आणि थेट लोकसभा अध्यक्षांनी एकतर्फी निर्णय देऊन टाकला. कायदेतज्ञ म्हणतात हा थेट कलम 14 आणि नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांताचा थेट खून आहे. विचार करा, जर सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा सचिवालयाचा हा एकतर्फी निर्णय वैध ठरवला तर भविष्यात काय होईल? भविष्यात कोणत्याही पक्षाचे 2/3 आमदार किंवा खासदार मूळ पक्ष संघटना तशीच ठेवतील, संसदेत किंवा विधानसभेत स्वतःचा वेगळा गट बनवून विलिनीकरण घोषित करतील. याचा अर्थ काय? पक्षांतर बंदी कायदा पूर्णपणे कचऱ्याच्या डब्यात जाईल आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना गद्दारी करायला, पक्ष बदलायला उघड मोकळ रान मिळेल. तसं पाहिलं तर न्यायव्यवस्था संसदेच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप करत नाही. पण जेव्हा अध्यक्षांचे किंवा सचिवालयाचे निर्णय उघडपणे राजकीय पक्षपाताने प्रेरित वाटू लागतात, म्हणजे कुठेही एका पक्षाचीच बाजू घेतली असं वाटू लागतं, तेव्हा न्यायालयाला संविधानाचा रक्षक म्हणून हस्तक्षेप करावाच लागतो. या प्रकरणात अध्यक्षांनी कोणतीही अधिकृत लेखी ऑर्डर पास केली की नाही हा प्रश्न मुळात लोकशाहीच्या पारदर्शकतेला सुरुंग लावणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस तर बजावली, पण दुर्दैवाने संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात सचिवालयाच्या या निर्णयाला कोणतीही तात्पुरती स्थगिती दिलेली नाही. त्यामुळेच आज मीडियावर आणि राजकीय वर्तुळात टीका होते की शिवसेना कोणाची, या खटल्याप्रमाणेच हा खटलाही वर्षानुवर्ष रेंगाळत ठेवायचा आणि संसदेत शिंदे गटाचे 13 खासदार हेच अधिकृत मानले जातील असा अजेंडा राबवायचा. बंधूंनो, अरविंद सावंत विरुद्ध ओम बिर्ला हा खटला केवळ महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा पुढचा अंक नाहीये,
तर तो भारताच्या संसदीय लोकशाहीचा भारतीय संसदेच्या लोकशाहीची भव्य दिशा ठरवणारा सर्वात मोठा मैलाचा दगड आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे कितीही पार्श्वभूमत असलं तरी शेवटी मूळ राजकीय पक्ष हाच महत्वाचा असतो. कारण आमदार आणि खासदार 5 वर्षासाठी येतात आणि जातात, पण मूळ पक्ष कायम राहतो. पक्ष आहे म्हणून लोकप्रतिनिधी निवडून येतात. पक्ष हा नेते घडवणारा कारखाना असतो. पण जेव्हा हेच लोकप्रतिनिधी बहुमताच्या जोरावर स्वतःच्या पक्षाला आणि विचारसरणीला आव्हान देतात, तेव्हा लोकशाहीची नीतिमूल्य धोक्यात येतात. जर संख्याबळाच्या जोरावर पक्षाचं भवितव्य ठरवणार असाल तर फक्त लोकशाही धोक्यात येत नाही, तर सामान्य माणसाच्या एका मताचा अधिकार देखील धोक्यात येतो. जर सर्वोच्च न्यायालयाने या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला रोखलं तर या 6ही खासदारांना पुन्हा ठाकरे गटाच्या दारात माघारी फिरण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. आणि जर न्यायालयाने वेळीच कडक निर्णय घेतला नाही तर लोकशाही, मतदार आणि नैतिकता हे शब्द फक्त संविधानाच्या पुस्तकात बोलण्यापुरतेच उरतील. जर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला तर शिंदे गटाचे आणि त्यांच्या सर्व बड्या नेत्यांचे पक्षीय अस्तित्व धोक्यात येईल, यात तीळमात्र शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? आमदार खासदार मोठे की ज्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून आले तो मूळ पक्ष मोठा? लोकसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य होता की लोकशाहीचा गळा घोटणारा? तुमचं मत खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि संविधानाच्या रक्षणासाठी आवाज जनतेचा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह.